रेकॉर्ड करतोय. सो काय कसं वाटलं तुला? जर आपण पहिल्यापासून तू जॉईन केलंस अराउंड 24 वीक्सचा तुझा रिव्ह्यू काय आहे आपल्या ऑनलाईन कोचिंगसाठी? लाइक मी भरपूर वेळा असं स्टार्टिंगपासून म्हणजे मी ॲक्चुअल बघायला गेलं तर 8th-9th पासून मी जिम करतो. बट मी कधीच असं सलग 1 आठवडा 2 आठवडा नाही गेलो. लाइक मी फेमस होतो माझ्या एरियामध्ये, की मी वर्षाची मेंबरशिप घ्यायचो. पण एखादा आठवडा जायचो आणि परत गेलोच नाही. नंतर मग मी खूप गेन होत गेलो. परत जिममधनं कट करायचो स्वतःहून, परत गेन व्हायचो. बट कधी डाएट डाएट हा कॉन्सेप्ट जर करायला गेलो, लाइक मंडे टू वेडनेसडे मी डाएट करायचो आणि वीकेंडला चीट करायचो. सो ते कधी इफेक्टिव्ह वाटलं नाही. बट हे लाईफमध्ये फर्स्ट टाईम जेव्हा मी डिसाईड केलं म्हणजे मे बी तो फेजच आहे माझ्या लाईफचा, की मी डिसाईड केलं, की मला आता स्वतःला बदलायचंय आणि त्यात मला तुम्ही भेटले ऑनलाईन सर्चमधनं आणि माझ्या फ्रेंड सर्कल्समधनं जे कनेक्शनमध्ये आणि लाइक तुमच्या थ्रू म्हणजे जे काही तुम्ही डाएट प्लॅन वगैरे दिलंय, इट वॉज इझिली मॅनेजेबल फॉर मी. म्हणजे असं काय मी पहिलं काय करायचो, मी कुठून तरी ऑनलाईन बघायचो आणि पूर्ण कार्ब्स कट करायचो. म्हणजे एअर फ्रायरचंच फूड खाणार, ते कडक झालेलं चिकनच खाणार, कार्ब्स बिलकुल नाही खाणार, फक्त सलाड खाणार. सो हे 4-5 दिवस ठीक वाटतं आणि जसं फ्रायडे यायचं, मग खा बिर्याणी खा, बाहेरचं खा, हे करा आणि परत मंडेपासून चालू करू, परत मंडेपासून आणि नेक्स्ट वीक परत असंच जायचं. जिमलाच नाही जायचो मी वगैरे. सो जसं तुमच्या डाएट प्लॅनमध्ये गेलो, ते लाइक सेम फूड खातो म्हणजे ऑइली चिकन जे काही फक्त मेजरमेंट. पण म्हणजे जे मला आवडतं तेच खातोय मी. लाइक मी डेली चिकन खाणारा माणूस आहे. सो त्याच्यामुळे मी सस्टेनेबल राहू शकलो आणि सिन्स हे माझं स्वतःचं डिसिजन होतं, की मला स्वतःला चेंज करायचंय. त्यामुळे मी फोकस पण राहिलो. पहिलं कसं म्हणजे होतं, पण तेवढं होत नव्हतं हं, हं, स्वतःहून. हं, हं. तो एक फरक पडला. ओके. आणि तुमचा नेहमी सपोर्ट असतो. काही डाउट्स असले तुम्ही क्लिअर करता आणि डेली वीकेंडला म्हणजे एक ऑटोमॅटिक एक रिस्पॉन्सिबिलिटी येते, की बाबा उद्या आपल्याला फोटो काढायचे किंवा उद्या आपल्याला अपडेट द्यायचे, की ऑटोमॅटिक असं फील होतं, की चेंज दिसला पाहिजे. म्हणजे कोणीतरी आहे आपल्याला आपल्याला त्याला आन्सर द्यायचे. ओके. ते एक एक मनात राहतं. हं, हं. अँड अजून एक विचारायचं होतं की हाऊ वॉज डाएट? इट वॉज मॅनेजेबल थ्रू युअर बिझी शेड्यूल? हो, हो. खूप ईझी आहे. म्हणजे लाइक असं अझ्युम करा, की लाइक मी पहिल्यापासून सेमच फूड खातोय, पण विथआऊट मेजरमेंट. म्हणजे खूप ऑइली असेल मे बी सेमच. काय फूडमध्ये काही चेंज नाही झालं. मी आता पण चिकन करी राईस खातो. पहिला पण ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट मी राईसच खायचो. कारण की इथे चपाती वगैरे बनवणं इट्स फ्रोझन भेटतं किंवा स्वतःहून इट्स टाईम कन्झ्युमिंग. हं, हं. सो त्या केसमध्ये मी सेमच फूड खातोय, जस्ट मेजरिंग. त्यामुळे खूप सस्टेनेबल आहे आणि खूप ईझी आहे. हं, हं. आता अराउंड 26 वीक्स झाले आपल्याला एकत्र. डिड यू फील दॅट आय गाइडेड यू पर्सनली? हो, Because हो. you are in the US and I am in India. So it's Yeah. online training, right? Did you feel that you have been guided personally? Yes, yes. Like personally, in the sense like every week जे चेकिंग असतं काय म्हणजे माझे डाउट्स आहेत तुम्ही आन्सर करतात प्रॉपर टायमिंगली किंवा मग जे काही डाईटमध्ये चेंजेस होत आहेत वगैरे किंवा मला कसं फील होतं लाईक एनिथिंग जे मला क्वेश्चन्स असतात त्याचा तुम्ही आन्सर करायला एव्हरी वीक वी कनेक्ट करतो. मे बी इन द फॉर्म ऑफ चॅट और मे बी इन द फॉर्म ऑफ कॉल. बट यू आर देअर एव्हरी टाईम. Okay. And till now, what results we achieved in 24 weeks? So in 24 weeks, we almost dropped 25-26 kgs, which was pure fat. And like recent माझा जेव्हा स्टार्टिंगचा फोटो आणि आताचा फोटोमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. लाइक आय कॅन से इन क्लोथ फिटिंग्स वाईज अँड ऑल लाइक मी 3 वर्षापूर्वीच्या होम म्हणजे जे 3 वर्षापूर्वीचे मला कपडे यायचे, फिटिंग व्हायचे, त्या लेव्हलपर्यंत मी पोहोचलोय आणि त्याच्याने माझा माइंडसेट, फोकस्ड किंवा म्हणजे एक्स्पेक्टेशन असतील किंवा म्हणजे मी एक्स्पेक्टेशन बूस्ट झाला, कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि असं फील होतं की आय कॅन इझिली अचीव्ह दॅट थिंग्स. Okay, nice.
अजून एक वुड यू लाइक टू रिकमेंड अवर ऑनलाईन कोचिंग टू एनीवन? Yes, yes, sure. Like definitely. Like basically, like anyone is फोकस म्हणजे स्वतःला जर तुम्हाला चेंज करायचंय आणि एक एक्सटर्नल पुश जे म्हणतो आपण एक प्रॉपर गाइडेड वेमध्ये, सो बेस्ट थिंग. बट द थिंग इज स्वतःला चेंज करायची ती येस. हे पाहिजे. आतून पाहिजे. नाहीतर लाइक मनी वाईज यू कॅन बाय एनी कोच, एनीथिंग, बट जोपर्यंत स्वतःला नाही येस. करायची इच्छा राइट. तोपर्यंत कोणी हेल्प नाही करू शकत. बरोबर. एक इट्स माय पर्सनल एक्सपिरियन्स. मी पण 2 दिवस मोटिव्हेटेड व्हायचो. 20,000 जिम मेंबरशिप भरायचो, 15,000 जिम मेंबरशिप आणि हार्डली 2 वीक जायचो. बरोबर आहे. आणि स्वतःहून केलं तरच होईल. हो, सगळे मित्र माझे चिडवायचे, "वर्षाची मेंबरशिप भरली आहे, 2च आठवडे." सो मी त्या फेजमधनं गेलोय, मला माहिती आहे. पण जोपर्यंत स्वतःला पुश नाही होत, मे बी काही रिझन असतील, पर्सनल रिझन्स असतील, पण ते पुश गरजेचं आहे. हं. And one last question. How would you express our experience in one sentence? अं, लाइक मी जिम तर 10वी पासून करतोय. अँड लाइक माझं बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या पॅरेंट्स पण जिम वगैरे करायचे. सो पहिल्यापासून फिटनेस ओरिएंटेड होतो आणि मी कराटे क्लासेस वगैरे सगळं ब्लॅक बेल्ट ओरिएंटेड आहे. सगळं आहे. बट लाइक माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत असा आहे, की धिस इज द फर्स्ट टाईम लाइक मी स्वतःमध्ये विश्वास केला, की पहिलं असं व्हायचं, ठीक आहे आपण ऑनलाईन बघतो, कोणी अशी बॉडी बनवली. असं वाटायचं हे काहीतरी पॉसिबल नाही, नाहीतर काही एनाबॉलिक्स यूज केले असतील किंवा काय नॅचरल इम्पॉसिबल आहे एवढं वेट होणं, म्हणजे फिक्शनल वाटायचं. हं, हं. पण जसं तुमच्या थ्रू मी आलो आणि फर्स्ट टाईम मी नोटीस केलं, की हां, खरंच फॅट लॉस होऊ शकतो जर कॅल्क्युलेटेड खाल्लं, प्रॉपर डाएट प्लॅननी खाल्लं. इट्स लाइक म्हणजे जे दिसतात चेंजेस. ह्याच्या पहिलं कधी मी मेजर करून नाही खाल्लं. मग स्टार्टिंगला 4-5 किलो कमी होतात. परत लाइक टू ड्रॉप बियॉन्ड दॅट खूप अवघड होऊन जातं. म्हणजे डाएट्स असतात वगैरे असतात, पण कधी मेजर करून नाही खाल्लं मी. त्यामुळं कधी एवढं एक्स्ट्रीम रिझल्ट नाही भेटला मला. ओके. म्हणजे गाईडेड वेमध्ये भेटला आता. हं, हं.